तुमचा आणि आझादीच्या लढ्याचा संबंध काय? तुमची जिंकायची अवकात नाही म्हणून ईडी सीबीआय घुसवत आहे. उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. ममता बॅनर्जी या वाघिणीसारख्या लढत आहेत, पण भाजपवाल्यांची लढण्याची अवकात नाही म्हणून सगळीकडे ईडी आणि सीबीआय घुसवत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. योगी आदित्यनाथ बंगालमध्ये जाऊन आझादीची भाषा करतात, पण त्यांच्या पक्षाचा आणि आझादीचा संबंध काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे हे भारतीय कामगार सेनेच्या 58व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की योगी आदित्यनाथ म्हणतात की विवेकानंद हे बंगालचे सुपुत्र होते. ते म्हणाले, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. पण तुमच्या पक्षाचा आणि आझादीचा संबंध काय? तुमचा पक्ष जिंकण्यासाठी फौजा घुसवतोय, तुमची अवकात नाही जिंकायची आणि म्हणून तुम्ही ईडी सीबीआय घुसवताय. ईडी सीबीआय बाजूला ठेवा आणि मग शिवसेनेसोबत सामना करा. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की ममता बॅनर्जी वाघिणीसारखी लढत आहेत, त्यामुळे त्या जिंकल्याच पाहिजेत. बंगालमध्ये 2 लाख CRPFचे जवान उतरवले आहेत. तिकडे मणिपूरला 20,000 जवान उतरवले होते. योगी आदित्यनाथ आणि आपले मुख्यमंत्री बंगालमध्ये गेले आहेत. इकडे आपल्या राज्यात महिलांचा विनयभंग होतो आहे, ड्रग्ज प्रकरण बाहेर येत आहेत, पण त्यांना बंगाल जिंकायचं आहे. महिला आरक्षणाबद्दल तर मग संसदेच्या उद्घाटनावेळी आणि अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावेळी महिला राष्ट्रपतींना का बोलवलं नाही? ते आदिवासी आहेत म्हणून त्यांना बोलवलं नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.